विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली एज्युकेशन तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राइब करा, कारण असेच जे नीट रिलेटेड अपडेट्स आहे ते सर्व तुमच्यापर्यंत एकदम टाइम टू टाइम पोहोचत राहतील। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली जे 10 कॉलेजेसचा कट ऑफ डिस्कस केला होता त्याची फीस डिस्कस करणार आहोत, कारण खूप विद्यार्थ्यांचे खूप पालकांचे प्रश्न फीस बद्दल होते की त्या जे कॉलेजेसचे तुम्ही 10 कट ऑफ सांगितले तर त्याची फीस पण सांगा। त्याच्या फीस बद्दल खूप अडचणी विद्यार्थ्यांना होतात, पालकांना होतात, म्हणून आपण आता त्याची फीस डिस्कस करणार आहोत आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण कॅटेगरी वाइज एक दोन एग्जांपल बघूयात आणि त्यानंतर आपण जी फीस आहे त्या 10 कॉलेजेसची ते पूर्ण आपण आज डिटेलमध्ये डिस्कस करूयात, म्हणजे तुम्हाला फीसची पण काहीच अडचण राहणार नाही। आणि मेन म्हणजे जी अडचण आहे ती फीसचीच राहते आणि आपलं कधी कधी प्रेफरन्स लिस्ट पण अशी राहते की जे सर्वात कमी फीजवाले कॉलेजेस आहे ते आधी ठेवूयात आणि सर्वात चांगले जास्त फीजवाले कॉलेजेस आहे ते सर्वात लास्टला ठेवूयात। आणि मेन म्हणजे मॅनेजमेंट कोटामध्ये तर हे खूप महत्त्वाचं राहतं फीसचं मॅटर, कारण जे कमी फीजवाले कॉलेजेस आहे ते IQ कोटामध्ये आपल्याला परवडतात, कारण जर 1 किंवा 1.5 लाख कॉलेजची फीज आहे तर 1 लाख म्हणजे त्याची 3 पट जर आपल्याला भरावं लागली तर मग 3 लाख आपण भरू शकतो पर इयर। पण मग जर जास्त फीजवाले कॉलेजेस राहिले जसं 2 लाख राहिले तर आपण 6 लाख पर इयर भरू शकत नाही, म्हणून मॅनेजमेंटसाठी पण हे खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही एकदा ती फीज नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपण सर्व जे कॉलेजेस आहे ते डिस्कस करूयात। पण त्याआधी खूप विद्यार्थ्यांचे हे पण डाऊट्स होते की मॅम कॅटेगरी अकॉर्डिंग आपल्याला काय कन्सेशन भेटतं, किती कन्सेशन भेटतं आणि कॉलेजची फीज आपल्याला लागते की नाही लागत। कॉलेजेसचे मी तुम्हाला असं डिटेल जे पूर्ण ॲनालिसिस आहे ते दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी जे आहे ते कळतील आणि सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील। त्यात जर तुम्हाला आमच्याकडे पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिले गेलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात। 8275518480 या नंबरला तुम्ही कॉल करा, पण कॉल सध्या बिझी वगैरे येतील, लागणार नाही, कारण ऑलरेडी काउन्सिलिंग जी आहे ती MCCची स्टार्ट होऊन गेली आहे आणि आम्ही मोस्टली पेड काउन्सिलिंगचेच कॉल आता सध्या उचलतोय। पण जर तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करा, पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज टाका, त्यानंतर आम्ही फीसचे डिटेल्स पाठवू। स्कोर कार्ड अकॉर्डिंग तुमचा नंबर लागत असेल तर आम्ही फीसचे डिटेल्स पाठवू आणि तुम्हाला फक्त जे फीसचं पेमेंट आहे ते करायचं आहे, बाकी सर्व जे अपडेट्स आहे ते आम्ही तुम्हाला देत असतो। आता जेव्हा आम्ही तुमची काउन्सिलिंग करतो तेव्हा आम्ही असे जे सर्व कॉलेजेसचे PDF आहेत ते पण ऑफिशियली तुम्हाला शेअर करतो, प्लस आम्ही डेव्हलपमेंट फीस, ट्युशन फीज, असं कट ऑफ आणि फीस हे सर्व ज्या गोष्टी आहे ते टोटल फीससह आम्ही सर्व जे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतं, डॉक्युमेंट्स लिस्टसह सर्व ज्या गोष्टी आहे ते आपण अपडेट करत असतो। आणि चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशनचं काहीच डाऊट तुम्हाला राहत नाही, पूर्ण गायडन्स जे ते पूर्ण 100% गायडन्स आपल्या टीमचं आणि माझं तुमच्यापर्यंत पोहोचतं। आता जर आपण स्पेसिफिक कॉलेजबद्दल डिस्कस केलं तर आधी आपण करू तसगावकर आयुर्वेद महाविद्यालय अँड रिसर्च सेंटर। आता हे जे कॉलेज आहे हे कर्जतचं आहे, रायगड डिस्ट्रिक्टमध्ये प्रेझेंट आहे। आता या कॉलेजची फी स्ट्रक्चर खूप जास्त त्यांनी चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, तर सर्वात आधी आपण हे डिस्कस करू आणि मग आपण प्रॉपर कॅटेगरी वाईज अजून जे फीज आहे ते पण दिलेले आहे ते पण आपण डिस्कस करू। आता हे जे हे बॉईजसाठी वेगळं आणि गर्ल्ससाठी वेगळं फी स्ट्रक्चर आहे। आता तुमच्या मनात अजून एक शंका की गर्ल्ससाठी सर्वीकडे जी फीज आहे ती सर्वीकडे माफ आहे का, तर सर्वीकडेच नाही आहे। तुम्हाला काही कॉलेजेस असे पण दिसतील जे गर्ल्ससाठी कन्सेशन देत नाही, ते पूर्ण फीस त्यांना लागते, आणि काही कॉलेज तर त्यांच्या फी स्ट्रक्चरमध्ये असं स्पेसिफाय करून देतं की जर तुम्ही 8 लाखापेक्षा जर तुमचं इन्कम जास्त असेल तर तुम्हाला जी फीज आहे ती द्यावी लागेल, मुलींसाठी पण आपल्याला फीसचं कन्सेशन भेटत नाही। तर ह्या गोष्टी तुम्हाला आधीच क्लिअर पाहिजे ॲडमिशनच्या आधी। हे सर्व गोष्टी जे ते आपल्याला ऑलरेडी कॉलेज थ्रू भेटतात, कॉलेजच्या PDF वर लिहिलेले असतात, तर हे पण आम्ही तुम्हाला सर्व जे ते प्रोव्हाइड करत असतो। तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजे त्याबद्दल आम्ही तुम्हाला सर्व सांगतो की हे कॉलेज कन्सेशन देईल की नाही। असाच कोणीतरी शोधा जे तुम्हाला पूर्ण जे इन्फॉर्मेशन आहे ते पूर्ण डिटेलमध्ये देईल, कारण परत तिथं गेल्यानंतर आपल्याला अडचण नको व्हायला, तर समोरच्या व्यक्तीने आपल्याला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन जे ती दिली पाहिजे। आता इथं बॉईजसाठी ओपन कॅटेगरीचं फी स्ट्रक्चर आहे, ट्युशन फीज इथं किती आहे, अराउंड 1,68,182 हे आपण तसगावकरबद्दल डिस्कस करतोय। आणि त्याची OBC कॅटेगरीची फीज काय, तर अराउंड 84,091। आता ओपन कॅटेगरी आणि OBC मध्ये तुम्हाला इथे डिफरन्स दिसत असेल ट्युशन फीजमध्ये, बाकी डेव्हलपमेंट फीज दोघींची सेम आहे, डेव्हलपमेंट फीजमध्ये काही बदल नाही आहे कुठे ओपन आणि OBC कॅटेगरीमध्ये। आपल्याला इथं बदल दिसतोय ट्युशन फीजचा। त्यानंतर जर आता बाकीचे कॅटेगरीज बघितलं जसं EWS, EBC किंवा SCBC कॅटेगरी, तर यामध्ये आपल्याला OBC सारखीच ट्युशन फीज लागलेली आहे, त्यामध्ये आपल्याला अजून डेव्हलपमेंट फीजमध्ये पण कन्सेशन भेटलं आहे, म्हणजे आपले जे डेव्हलपमेंट फीज आहे ती पण 7,000ने कमी झाली आहे।
त्यानंतर जर VJ NT आणि SBC बघितलं तर यामध्ये आपल्याला डायरेक्ट ट्युशन फीज माफ आहे, म्हणजे लागतच नाही, आपल्याला फक्त डेव्हलपमेंट फीज लागते, ती पण पूर्ण जशी आपल्याला ओपन आणि OBCला लागत होती तशीच आपल्याला पूर्ण जी डेव्हलपमेंट फीज आहे ती लागते. आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी आपल्याला ट्युशन फीज आणि डेव्हलपमेंट फीज दोघी पण लागत नाही, हे तुम्हाला क्लिअर असेल. आपल्याला डेव्हलपमेंट फीज वगैरे लागत नाही, फक्त जे एक्स्ट्रा चार्जेस आहे जसं लायब्ररीसाठी किंवा जे एक्स्ट्रा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असेल तर ते थोड्याफार गोष्टी तुम्हाला तिथं एक्स्ट्रा पे करावं लागतात. कॉशन मनी पण राहतं. आता कॉशन मनी भरपूर कॉलेजेस घेतं, तर ते पण तुम्हाला आधी माहीत पाहिजे की कोणतं कॉलेज कॉशन मनी घेतं आणि कोणतं नाही घेत. तर तुम्हाला ते कॉशन मनी आहे जे ते तुम्हाला फीज सोडून अजून वेगळं सबमिट करावं लागतं. तर टोटल फीज ओपनसाठी किती आहे तर 1,85,000, OBCसाठी 1,00,000, EWSसाठी 92,500 आणि जे SBC VJ NT कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी अराउंड 16,818 आणि जे कॉशन मनी आहे ते 25,000 तुम्हाला वेगळं सबमिट करावं लागेल. आता डिमांड ड्राफ्टबद्दल पण इथं पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे की तुमचा DD कसं राहिलं पाहिजे. आता जे पण काउन्सिलरकडे किंवा ज्या व्यक्तीकडे तुम्ही काउन्सिलिंग घेतली असेल त्यांना प्रॉपरली विचारा. पण इथं अजून त्यांनी एक महत्त्वाची नोट दिलेली आहे, ती तुम्हाला लक्षात घ्यायची की कोणताच पर्सन त्यांनी ॲज अ एजंट किंवा कन्सल्टंट अपॉइंट केला नाही आहे. आता भरपूर जे लोक आहे ते तुम्हाला सांगतील, भरपूर काउन्सिलर्स तुम्हाला सांगतील किंवा भरपूर एजंट्स तुम्हाला भेटतील की आम्ही या कॉलेजमध्ये तुमची डायरेक्ट ॲडमिशन करून देऊ, आपलं मॅनेजमेंट कोटामध्ये ओळख आहे, आपण मॅनेजमेंट कोटा थ्रू तुमचं जे कन्सेशन आहे ते करून देऊ आणि तुमचं डायरेक्ट ॲडमिशन करून देऊ, तुमची सीट बुक करून देऊ. असं तुम्ही भरपूर गोष्टी ऐकल्या असतील, पण इथं स्ट्रेट फॉरवर्डली त्यांनी एकदम चांगल्या भाषेत सांगितलेलं आहे की त्यांनी कोणताच असं व्यक्ती अपॉइंट केला नाही आहे, तर तुम्ही असं कोणत्याच व्यक्तीवर भरोसा ठेवू नका. आणि जर तुम्ही त्याला एक्स्ट्रा मनी देत असाल तर मग ते आता कॉलेज जबाबदारी नाही आहे, ती तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही एक्स्ट्रा मनी जर तुम्हाला वाया घालायचे असतील तर ते तुम्ही करू शकतात. पण कॉलेजचं त्यात काही घेणं देणं नाही आहे. कॉलेज बिलकुल रिस्पॉन्सिबल नाही आहे अशा गोष्टींसाठी, हे त्यांनी स्ट्रेट फॉरवर्डली इथं लिहिलेलं आहे. गर्ल्ससाठी काय आता तर गर्ल्ससाठी आपल्याला माहिती आहे की जी EBC SCBC कॅटेगरीसाठी जी ट्युशन फीज आहे ती माफ आहे. आता ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी गर्ल्ससाठी काहीच कन्सेशन नाही आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीला बिलॉंग करताय तर तुम्हाला जी फीज आहे ती पूर्णच लागेल. फक्त बॉईजमध्ये जी फीज होती ती सेम आपल्याला ओपन कॅटेगरी गर्ल्समध्ये लागते. नंतर OBCमध्ये आपल्याला ट्युशन फीज जी आहे ती माफ होईल. नंतर EBC SCBCमध्ये आपल्याला पूर्ण जी ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीज आहे ती माफ होईल, लाईक SC ST आणि VJ NTमध्ये आपल्याला जी डेव्हलपमेंट फीज आहे ती द्यावी लागेल. तर हे तुम्हाला गर्ल्ससाठी पण क्लिअर असेल. त्यानंतर आपण अजून एक कॉलेज डिस्कस करू, इथं तुम्हाला अजून एक नवीन पॉईंट क्लिअर होईल, तर ते पण मी तुम्हाला सांगते. आता इथं जेव्हा तुम्ही ओपन कॅटेगरीला बिलॉंग करताय, ऑल इंडिया कोटा घेताय या स्पेसिफिक कॉलेजला, मग ते कोणती पण कॅटेगरीला तुम्ही बिलॉंग करत असो, तुम्हाला ह्या कॉलेजला जी फीज आहे ती पूर्ण द्यावी लागेल. तुम्हाला कोणतंच कन्सेशन भेटणार नाही जर तुम्ही ऑल इंडिया कोटा थ्रू या कॉलेजला ॲडमिशन घेतली तर. आता ऑल इंडिया कोटा म्हणजे काय, CET सेल 15% कोटा असतो BMS BHMSसाठी, जिथं आपले जे प्रायव्हेट कॉलेजेस आहे ते BMSचे इन्व्हॉल्व असतात. तिथं बाकीचे स्टेटचे पण ॲडमिशन घेऊ शकतात आणि आपण पण ॲडमिशन घेऊ शकतो. तर तिथं कट ऑफ थोडा कमी जातो, तिथं नंबर लागण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण त्याच वेबसाईटला आपल्याला डिपॉझिट द्यावं लागतं 50,000, म्हणून जास्त लोक रजिस्टर करत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की जे काही ऑल इंडिया कोटामधून आलेले विद्यार्थी असतील त्यांना पूर्ण जी ओपन कॅटेगरीची फीज आहे तीच लागेल आणि ती फीज इथं दिलेली आहे. आता मी परत एक्सप्लेन करत नाही, इथं तुम्हाला दिसत असेल. OBC कॅटेगरीसाठी तुम्हाला परत जी ट्युशन फीज आहे ती कमी करून भेटलेली आहे. डेव्हलपमेंट फीज सेम आहे जसं आपण ऑलरेडी बघितलं. SCBCसाठी EBCसाठी परत जी ट्युशन फीज आहे ती OBC सारखीच आहे, म्हणजे ओपनपासून कमी करून दिली आहे आणि डेव्हलपमेंट फीज सेम आहे. EWSसाठी फक्त डेव्हलपमेंट फीज लागते, आपल्याला ट्युशन फीज लागत नाही. आता इथं काय म्हटलं आहे, फॉर गर्ल्स ओनली. EWS SCBC OBC हे फक्त गर्ल्ससाठी आहे. हे OBC कॅटेगरीला पण जर तुम्ही बिलॉंग करताय तरी तुम्हाला हे जे कन्सेशन आहे हे भेटेल, एक्सेप्ट ॲडमिटेड अंडर ऑल इंडिया कोटा. पण जर तुम्ही ऑल इंडिया कोटा थ्रू त्या कॉलेजला ॲडमिशन घेताय तरी तुम्हाला कोणतेच कन्सेशन भेटणार नाही. तुम्हाला ओपन कॅटेगरीसारखी पूर्ण जी फीज आहे 1,77,000 ती पूर्णच्या पूर्ण भरावं लागेल जर तुम्ही ऑल इंडिया कोटामधून जाताय. पण स्टेट कोटामधून जाताय तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज कन्सेशन भेटेल. आता इथं तुम्हाला ट्युशन फीज भरायची नाही आहे, फक्त डेव्हलपमेंट फीज भरायची आहे. आणि जे NT कॅटेगरीजवाले त्यांना पण फक्त ट्युशन फीज नाही भरायची, तर डेव्हलपमेंट फीज भरायची आहे. आणि SC STला आपल्याला ट्युशन फीज डेव्हलपमेंट फीज काहीच लागत नाही, फक्त जे एक्स्ट्रा मनी आहे इथं तुम्हाला दिसत असेल युनिव्हर्सिटी फी वगैरे इथं त्यांना ती लागत असते. आणि जे काही बिल्डिंग फीज वगैरे असे थोडाफार खर्च असतो वरचा ते लागतं.
IQ कोटाचा जर तुम्ही बिलॉंग करताय, जर तुम्ही IQ कोटा थ्रू इथे ॲडमिशन घेताय तर तुम्हाला 3 पट फीज लागेल, म्हणजे तुम्हाला वार्षिक फी तिथं 5,25,000 रुपये लागेल, प्लस जी एक्स्ट्रा मनी आहे त्यांची युनिव्हर्सिटी फी वगैरे ते तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतील, म्हणजे 6 लाखापर्यंत तुमची ही गोष्ट जाईल. आणि जर तुम्ही NRI थ्रू पण जाताय तरी तुम्हाला 3 पटच फीज भरावं लागेल, इथं त्यांनी पूर्ण क्लिअर केलेलं आहे. आणि मेनली जेव्हा आपण बघतो तेव्हा IQ कोटासाठी 3 पट फीज भरावं लागते आणि NRI कोटासाठी 5 पट फीज भरावं लागते. तर हे पण भरपूर कॉलेजेस जे ते अप्लाय करत असतात. तर ही गोष्ट तुमची आता क्लिअर असेल. तर मी आता डायरेक्ट तुम्हाला जे 10 कॉलेजेस आहे त्यांचं आता डेव्हलपमेंट फीज आहे, टोटल फीज आहे ती दाखवेल, म्हणजे तुम्हाला त्या पण गोष्टी क्लिअर होईल. आता इथं ऑलरेडी तुमचे सर्व डाऊट्स जे ते क्लिअर झालेले आहे, तर मी फक्त तुम्हाला टोटल फीज जे ते वाचून दाखवेल आणि इथं तुम्ही ओपन कट ऑफ जो आहे तो बघू शकतात. तर बी मुलाक आयुर्वेद महाविद्यालय जे आहे ते नागपूरचं कॉलेज आहे, त्याची फीज आहे अराउंड 1,95,500. नंतर CSMSS कॉलेज आहे संभाजीनगरचं, त्याची फीज आहे अराउंड 2,33,000. त्यानंतर आपलं श्री सप्तशृंगी नाशिकचं कॉलेज आहे, त्याची फीज आहे 2 लाख. आता हे पण तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये टाकू शकता, तुम्हाला 6 लाख पर इयर लागेल. नंतर YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज खारघरचं अराउंड 2,97,000. लेट BV काळे आयुर्वेद मेडिकल कॉलेज लातूर, हे पण तुम्ही मॅनेजमेंटला टाकू शकता, त्याची फीज आहे 1,57,000. हे पण चांगलं कॉलेज आहे, टॉपचं कॉलेज आहे, तर हे पण तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्हाला बजेट तुमचा कमी असेल तर, तुम्हाला कमी फीजवालं चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर. नंतर SMBT नाशिकचं कॉलेजची फीज सर्वात जास्त आहे, ते 3,23,000. नंतर यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय कोडोली कोल्हापूरचं कॉलेज आहे, त्याची पण फीज आहे अराउंड 2,70,000. आता हे जे कॉलेजेस आहे हे मॅनेजमेंटमध्ये परवडणारे नाही आहे. नंतर BSDT कॉलेज पण तुम्ही मॅनेजमेंटमध्ये टाकू शकता, त्याची पण फीज कमी आहे अराउंड 1,80,000. त्यात हे पुण्याचं कॉलेज आहे आणि टॉपचं कॉलेज आहे, टॉप 3rd कॉलेज आहे. त्यानंतर आपलं येतं PDEA पुण्याचं, त्याची पण अराउंड 2,31,500 फीज आहे. नंतर येतं सुमतीबाई शाह, त्याची पण अराउंड 1,98,000 फीज आहे. तर ह्या फीज अकॉर्डिंग जर तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे असेल, ते पण खूप बेस्ट कॉलेज, प्रायव्हेट बेस्ट कॉलेज, तर हे कमी फीजवाले तुम्हाला टॉप 3 कॉलेजेस दिसतील. 1,80,000, 2,31,000 आणि 1,98,000चं कॉलेज, हे टॉप 3 कॉलेज आहे. ते म्हणजे कोणतं? सुमतीबाई शाह, PDEA आणि BSDT. तर ह्या 10 कॉलेजेसचे तुम्हाला आता फीज पण माहीत पडून गेलेले आहे. आता फक्त तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट तयार करायची आहे आणि तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे त्यासाठी तुम्हाला आता प्रिपेअर व्हायचं आहे, तुमच्या डॉक्युमेंटसोबत पूर्ण प्रिपेअर व्हायचं आहे. जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग घ्यायची आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या आधीच घ्यावे लागेल, कारण रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर खूप जंबल होत असतात, आपल्याला डॉक्युमेंट्स आपले क्लिअर नाही राहत आणि त्यामुळे आपले जी काउन्सिलिंग आहे त्यामध्ये पण चुका होऊ शकतात. म्हणून तुम्हाला आधीच आमच्याकडे काउन्सिलिंग घ्यायची आहे, म्हणजे आम्ही सर्व जे आहे ते प्रॉपर गाईड आधीच करतो. जे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अब्सेंट असतील ते आम्ही आणायला लावतो आणि भरपूर डॉक्युमेंट्स असे ते तुम्हाला माहीत राहत नाही, तर ते आम्ही सर्व सांगतो तुम्हाला, तेव्हा आणायला लावतो आणि सर्व जे ते अपडेट करायचे असतील तर अपडेट करायला लावतो. म्हणून तुमच्या हातात वेळ पाहिजे, तर आधीच जे ते कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. जी फीज सांगितली तेवढी पे झाल्यानंतर सर्व प्रोसेस जी आहे ती इझिली होऊन जाईल. आता जर तुम्हाला काही पण शंका असली ते पण तुम्ही सांगू शकतात आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच आणू नवीन अपडेटवर. तोपर्यंत तुम्ही या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्व जे अपडेट्स आहे ते टाईम टू टाईम तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये बघा. धन्यवाद.